वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि मी घेऊन जातात तिला खाली. थोडीशी कंटाळली ती. जनरली मी घरी असते तेव्हा फक्त काय म्हणतात पण मॉइश्चरायझर नाही सनस्क्रीमच यूज करते. मॉइश्चरायझर मला मागवायचं आहे. मी कुठलं मॉइश्चरायझर यूज करते ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सो ज्यांची पण ड्राय स्किन आहे ना त्यांच्यासाठी तो एकदम बेस्ट मॉइश्चरायझर. मी गेल्या मागच्या 3 वर्षापासून तोच मॉइश्चरायझर यूज करते. पूर्ण हिवाळा उन्हाळा मोस्टली हिवाळ्यामध्येच यूज करते. यावेळेला माझ्याकडे होतं सनस्क्रीम असल्यामुळे मी यावेळेला नव्हतं मागवलं, पण आता उन्हाळ्याच्या दिवसांसाठी मी मागवेन. म्हणून आता मी काहीच लावलेलं नाही आहे. घरी असताना काय तसं पण काही लावत नाही. फक्त एक माझी सनस्क्रीम असते जी मी दिवसातून जवळपास 3दा लावते. आणि झालं इथलं रोड फायनली. आणि फक्त आता गट्टू लावायचं बाकी आहे. ते माहिती नाही कधी लावणार. काही ठिकाणाचे झाले लावून सुद्धा. कुठे चालली नाही भोबो येतो. गेट ओपन कर, गेट ओपन कर. हो गेट ओपनच ठेव. खूप उष्णता होणार आहे यावर्षी उन्हाळ्यात. कारण आताच या वेळेला जर बेडरूममध्ये उभं राहिलं ना आमच्या तर तिला हा साईड येतो. हा जो झाड दिसतो ना या साईडला आमची बेडरूम येते. सो भरपूर गरम होते भरपूर. कारण हे खूप गरम होतात. जे सिमेंटचे रोड असतात ना खूप उष्णता होते. ओपन कर, ओपन कर गेट, गेट ओपन कर. हां कर, ओपन कर, ओपन कर गेट, ओपन कर, ओपन कर, कर ना. घे चाबी नाही लागत ना. त्या लॉकची चाबी नाही आहे. त्या लॉकची चाबी नाही आहे ती. गंदी 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 नाटकं, एवढे नाटकं म्हणजे लिमिटच नाही. आपण जनरली असं टी व्ही वगैरे बघत आहोत लेटून. आणि जर हात नाही लावायच इकडे, इथेच खेळ, तिकडे नाही जायचं बुवा आहे. तर आपण जनरली उशी न घेता असं टेकतो. सो काल मी असं टेकून होती तर अन्वीने लगेच कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही जमतच नव्हतं. ते बॅलन्सच नव्हतं तसं ठेवताना. मग हा नाही जमलं तर उलटच अपोजिट हात करायला गेले, पण ते पण काही ॲडजस्ट होत नव्हतं. खूप मजा आली रात्री. खेळण्याच्या पद्धती बदलल्या अन्वीच्या. आता अजिबात भांडी खेळत नाही. एवढे भांडे आहेत तिचे, म्हणजे खेळणे आहेत वेगवेगळे. ते फक्त म्हणजे आता जे पपेट्स आहेत तिचे बावले वगैरे बस तेच खेळते, क्लॉथवाले जे आहेत. बाकी एकही प्लास्टिकचं सामान नाही घेत. तर जेवढे पण तिचे खेळणे ते एकही खेळणे खेळत नाही. मी मागे पण इतवारीवरून जेव्हा आपला संक्रांती जेव्हा शॉपिंग करायला गेली होती त्यावेळेला पण तसं असतं ना लहान मुलांचे डॉक्टर खेळतात प्लास्टिकचे. सो ते पण घेतले, पण ते 2 मिनटं त्याचे जे काही हालत केलं ना मी एका दिवसांमध्ये, तोडफोड, अर्धे पार्ट इकडे अर्धे पार्ट तिकडे सगळं असं करून ठेवलं. त्याच्यामुळे तिला काय माहिती इंटरेस्टच नाही आहे त्या सगळ्या याच्यात. तिला असं माती खेळणे, मोकळ्या ग्राउंडमध्ये खेळणे किंवा जे पपेट्स असतात त्यांच्यासोबत खेळत असते. आजकाल बोलत असते त्यांचे, म्हणजे आपण जसं तिला लागल्यानंतर जसं ती रिॲक्ट करतो, तिला जवळ घेतो, तसं ती त्यांच्यासोबत रिॲक्ट. असं आजकाल तिचं खेळणं आहे. सकाळपासूनच मला इच्छा होतं पाणीपुरी खायची. म्हटलं बाहेर जाऊ आधी, पण मग कसं आहे बाहेरचं तेवढं नाही जमत खायला. म्हणजे तेवढं नाही खाऊ शकत आपण पोटभर जेवढं घरी खाऊ शकतो. आणि आम्ही उन्हाळ्यात गावाकडे वगैरे करत असतो असं पाणीपुरीचा बेत वगैरे. हे ते आमचं सुरू असतं, सगळेजण सोबत असतो. तर काय काढून देऊ
चप्पल नाही काढायची ना, चप्पल घालूनच खेळायचं. हो, नाहीतर मग बू होतो, माहित आहे ना, माहित आहे ना. चप्पल घालूनच खेळायचं. काय नाही लागलं. चाबी उचल आणि माझ्याकडे दे. चप्पल घाल आणि खेळ, नाही तर मग ते अंगठा फुटतो. तर काय म्हणतो तुम्ही. तर असं उन्हाळ्यात वगैरे आम्ही जेव्हा सोबत असतो तेव्हा गावाकडे करतो हे सगळं. असं पाणीपुरीचं जास्त जण असले की चांगली मजा येते पाणीपुरी खाण्यामध्ये. तर आता थोड्या वेळ खेळवते अन्वीला खाली, त्याच्यानंतर आलू वगैरे मांडून ठेवते. आलू उकडून त्याची चटणी तयार करून ठेवते. म्हणजे वेळ नाही लागत. आम्ही 2 प्रकारचे मटेरियल येतात पाणी बनवण्यासाठी. एक ड्राय येतो आणि एक असं थोडंसं ओलसर असतो. तर मी जनरली ओलावाला समजा, मला तोच आवडतो. त्याचं असं कसं प्रॉपर जे पाणीपुरीची टेस्ट असते ना बाहेरची, तसं पद्धतीने बनवते ते. आता थोड्या वेळाने दाखवेनच जेव्हा पण मी बनवेन. अन्वी डोक्यावरती लागून जाईल. चला मग भेटू थोड्या वेळाने. अजय पोहोचेल थोड्या वेळा, त्याला थोडंसं काम. सो हा आहे माझ्याकडे हॅवेल्सचं चॉपर. गेले 3 वर्षापासून मी याला यूज करते आणि अजूनही याच्यामध्ये कुठे फॉल्ट आलेलं नाही आहे. सो आज मी पाणीपुरी करते त्याच्यामुळे याच्यामध्ये कांदा चॉप करणार आहे. सो हा आहे हॅवेल्सचं मिनी चॉपर. आणि अन्वी रडते आहे ॲज युजल. सो याच्यामध्ये टोमॅटो, तर ओनियन, त्याच्यानंतर लसूण, अद्रक, जे पण तुम्हाला काही चॉप करायचं आहे याच्यामध्ये इझिली चॉप करू शकतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे चॉपर येतात. सो एक जो येतो तो आहे मिनी चॉपर, हा आहे 400 mlचा. आणि दुसरा जो येतो तो येतो 2 ब्लेड्सवाला. तो हे जे आहे हा सिंगल ब्लेड्सवाला आहे. पण याचा रिझल्ट एवढं सुंदर आहे. गेल्या 3 वर्षापासून मी याला यूज करते. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जर तुम्हाला हवं असेल तर नक्की चेकआउट करा. सो इथं आलू उकडून ठेवले होते मगाशीच, आणि तोपर्यंत सामान घेऊन आणि थंडे पण झाले. सो इथं मी आता स्मॅश करून घेते.
तर इथं सगळं मटेरियल तयार करून ठेवलं. इथं हा आहे गोड दही, जो रेडीमेडच गोड दही घेऊन आणला, म्हणजे खुलावाला. मी इथे कांदे कापून ठेवले होते. इथे आहे शेव, इथे आहे ही बुंदी, इथे आहे गोड पाणी आणि पॅकेट्स आणले. त्यानंतर इथे चटणी करून ठेवली, त्याच्यातली अर्धी खाऊन पण झाली आणि आहे पाणी.